नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया गुलाबजाम. गुलाबजाम बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते हे बघूया. तर आपण सर्वप्रथम इथे एक पॉकेट घेतलेले गिट्सचं, चला तर ते फोडून घेऊया. एका ताटामध्ये आपण हे सर्व टाकून घेऊया. हे बघा, आपण त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकूया आणि मिक्स करून घेऊया. अशा त्यामधल्या अशा सर्व एकदम अशा गिठुळ्या फोडून घ्यायच्या सर्व आणि एकदम हलक्या हलक्या हाताने आपण मिक्स करूया. हे बघा, परत आपण थोडं दूध घेऊया. हे थोडं असं पतलंच ठेवायचं. आपण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटांमध्ये परत थोडं घट्ट होऊन जातं ते. हे बघा, आपलं पीठ छान मळून तयार झालेलं आहे. आपण याला असं 10 मिनिटं बाजूला झाकून ठेवूया. गुलाबजामचं बॅटर आपलं सेट होते तोपर्यंत आपण इथे एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे एक वाटी पाणी, दोन्ही प्रमाण सारखंच घ्यायचं आणि इथे एक आपण चम्मच विलायची घेतलेली. चला तर आपण पाक बनवायला सुरुवात करूया. हे बघा, आपण इथे एक कढई घेतलेली, त्याच्यामध्ये टाकूया साखर. त्यामध्ये घालूया पाणी आणि आपण पाक मिक्स करून घेऊया. फुल गॅसवरती सर्व साखर आपण एक विरघळून घेऊया. हे बघा, आपला पाक मस्त असा उकळते. अजून आपण 2 ते 3 मिनिटं पाक शिजवून घेऊया. हे बघा, 2 मिनिटांमध्ये आपला पाक तयार झालेला आहे. आपल्याला जास्त घट्ट सुद्धा होऊ द्यायचा नाही. चला तर आपण गॅस बंद करून घेऊया. हे बघा, गॅस बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण विलायची पावडर घालूया आणि छान असं मिक्स करून एका साईडला पाक आपण साईडला ठेवून देऊया. हे बघा, 10 मिनिटानंतर गुलाबजामुनचं पीठ किती छान आपलं तयार झालेलं आहे. चला तर आपण आता छोटे छोटे बाउल तयार करून घेऊया. हे बघा, अशा एक 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 सर्व गोल 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 असे गुलाबजाम आपण तयार करून घेऊया. चला तर एक एक करून सर्व गुलाबजाम आपण तयार करून घेऊया. हे एक एक करून आपले सर्व गुलाबजाम तयार झालेले. तर 200 ग्रॅमच्या आपल्या पॉकेटमध्ये 31 गुलाबजाम तयार झालेले. चला तर आपण आता तेलामध्ये याला फ्राय करूया. हे बघा, इथे आपण एक कढई घेतलेली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेले. तेल जास्त गरम सुद्धा नाही होऊ द्यायचं, नॉर्मल गरम होऊ द्यायचं आणि कढई केव्हा पण पसरट नाही घ्यायची, अशी गोल राऊंडची घ्यायची. चला तर आपण चेक करूया आपलं तेल थोडं नॉर्मल तापलं का. तर हे बघा, आपलं तेल नॉर्मल तापलेले. चला तर आता आपण त्यामध्ये गुलाबजाम टाकूया. याला 1 ते 2 मिनिटं असंच राहू द्यायचं, बिलकुल त्याला हलवायचं नाही. हे बघा, 1 मिनिटानंतर आपले गुलाबजाम किती छान असे वरती यायला सुरुवात होते. चला तर आपण त्याला सर्व असं मिक्स करूया. हे बघा, एकदम कमी गॅसवरती किती छान गोल्डन कलर येते. गॅसची फ्लेम वाढवायची नाही, कमीच गॅसवरती होऊ द्यायचे. हे बघा, गुलाबजाम आपले फ्राय करून तयार झालेले. चला तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. एक एक करून आता आपण सर्व गुलाबजाम तळून घेऊया.
बघा, हे सुद्धा गुलाबजाम आपले तळून तयार झालेले. चला तर आता आपण हे गरमागरम गुलाबजाम पाकामध्ये टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, किती मस्त आपले गुलाबजाम तयार झालेले. चला तर आता आपण याला 1 तास असं सेट करून घेऊया. बघा, 1 तासानंतर आपले गुलाबजाम किती छान पाकामध्ये मुरलेले. चला तर आपण एका बाउलमध्ये सर्व करूया. हे बघा, एकदम छान आपले गुलाबजाम तयार झालेले. चला तर आपण एक असं छान असं फोडून बघूया. हे बघा, आतपर्यंत पाक आपला गुलाबजामुमध्ये गेलेला आहे. चला तर तुम्ही सुद्धा या छान असे गुलाबजाम खायला. बाय.